Hello, hello. This is the My Artifact episode number 1685. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 22:47 म्हणजे 11:45 वाजले. या आणि मी ऑफिसमध्ये नाही या मी रूमवर आहे आणि आज सुट्टी आहे. या सो युजली असे कंडिशन नेहमी राहत नाही. या म्हणजे मी नागपूरला राहतो म्हणजे मी ऑफिसमध्ये जातो. बट मी नागपूरमध्ये पण आहे, पण मी ऑफिसमध्ये पण नाही आहे आणि आज मला सुट्टी आहे. सो हे चान्सेस बहुत कमी वेळा येते. या वेल मी ठरवलं होतं की मला क्लासेससाठी थोडे पैसे जमा करायचे. कोणते क्लासेस? वेल स्क्रिप्ट रायटिंगचे क्लासेस ते नागपूरमध्ये घेतात आणि त्याची फीज आहे 35,000 रुपीज आणि माझ्यापाशी तेवढे पैसे नव्हते. सो मी काय करतो की समजा मी या महिन्याचे माझ्यासाठी पैसे म्हणजे मी वडिलांना मागण्याचा प्रयत्न केला, बट त्यांचं ओपिनियन एवढं फारसं चांगलं नव्हतं या गोष्टीमध्ये आणि त्यांना वाटते की मी या फील्डमध्ये समोर काही काम करले तर त्यांना वाटते की वेस्ट ऑफ टाइम आहे, वेस्ट ऑफ मनी आहे आणि यू वोंट बी सक्सीड. अँड या सो मला त्यांच्या मनातलं कळलं. सो एक गोष्ट क्लिअर झाली की फादर वोंट बी सपोर्ट. सो आय डोंट आस्क मनी टू माय फादर एव्हर अगेन. ओके. अनदर थिंग इज, विशालला मी कॉल केला होता. या त्याचा थोडा प्रॉब्लेम होऊन राहिलाय कारण त्यांनी खूप सारी खरेदी केली मागच्या महिन्यात, लोन वगैरे काढलं होतं. सो तो म्हणे पुढल्या महिन्यात वगैरे देईन म्हणे. पुढल्या महिन्यात म्हणजे या ऑक्टोबर मध्ये वगैरे. बट सो मग माझ्यापाशी काही चॉईस नव्हती. सो मी डिसाईड केलं की राईट नाव या महिन्याचं जे पेमेंट आहे ते मी सेव्ह करतो 10,000 रुपये आणि पुढल्या महिन्यात जे पेमेंट येईल त्या पेमेंट मध्ये मी करीब 20,000 रुपये पहिलं इन्स्टॉलमेंट करीन, क्लासेस सुरू करीन आणि नेक्स्ट मंथ मध्ये 15,000 रुपये. तोपर्यंत विशालला मागून घेईन, भेटून जाईल 5,000 रुपये. इट्स नॉट अ बिग डील. या सो प्रयत्न 10च आहे, तर आपण याच्यावर इम्प्लिमेंट करू. ओके. आणि another thing is that की काइंड ऑफ लाईक अलोन आहे आज. अलोन म्हणजे एकटं म्हणजे या काइंड ऑफ लाईक एकटं म्हणजे आज कसं आहे की आज मला वाटलं तरी पण मी नाही का असं भरलेलं फील नाही करू शकत. वाय? कारण काही गोष्टी आहे जे लाईफ मध्ये होतात आणि त्या गोष्टीला आपण फेस करायला पाहिजे. हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होते. ओके. कोणत्या गोष्टी जे काय म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? वेल जेव्हा मी वर्धेला होतो ना तेव्हा मी मित्रांसोबत खूप टाइम स्पेंड करायचो. इट वॉज फील सो ग्रेट. इट वॉज फील सो नाईस. येस. सो बीइंग पार्ट ऑफ दिस पीपल, इट जस्ट रिअली मेक्स मी रिअली अमेझिंग. आणि मला नेहमी वाटायचं का म्हणजे कसं आहे की समजा माझ्यासाठी खुश राहण्याचं कारण फक्त हे लोक होते. आणि मला असं वाटलं दिवसभर असं पगलेपणा
तर काही नाही, बस पिंटीच्या घरी चाललं जायचं. येस. मग तिथे पिंटी राहते, वनमॅन राहते, मग वैभवला, मग बादल वगैरे. येस. युजुअली आम्ही खेळायचो क्रिकेट वगैरे. म्हणजे बहुत सारा टाइम आम्ही स्पेंड केलाय आणि इट फील्स रिअली नाईस टू मी. इट फील्स रिअली इनक्रेडिबल फीलिंग फॉर मी. लहान होतो म्हणजे लहान म्हणजे खूपच लहान. लहानपणापासून म्हणजे काय? नाही, लहान म्हणजे जस्ट लाईक वयाच्या 18व्या वयापासून, या 18व्या पासून सोबत होतो. 12th झालं त्यानंतर सो इट वॉज लाईक. बट आता कसं आहे की आता मोस्ट ऑफ जणांना जॉब लागलाय आणि दे खूप सारे जण इकडे तिकडे गेलाय. फर्स्ट ऑफ ऑल मी निघालो होतो. या मग त्याच्यानंतर मग माझा एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. वाय? कारण मी नागपूरलाच होतो. सो सॅटर्डे संडेला येत होतो. इट्स नॉट दॅट हार्ड. त्याच्यानंतर राहुल लागला, त्याच्यानंतर विशाल आणि श्रुतिका आणि त्याच्यानंतर सगळेच जण लागेल. येस. सो फील सॅड बिकॉज की ज्याप्रमाणे आपण टाइम स्पेंड करत होतो आणि टाइम स्पेंड केल्यानंतर जो फिलिंग राहायची ती इतकी जबरदस्त राहायची का इट इट वॉज रिअली ग्रेट. या आणि इट वॉज रिअली ऑसम अँड रिअली ग्रेट. येस. पण आता कसे सगळेजण गेल्यावर नाही का असं एक प्रकारे डर येऊन जाते का यार, आता आता म्हणजे आता म्हणजे तशी फिलिंग्स नाही आहे. या फिलिंग्स म्हणजे म्हणजे की इवन इफ आय वॉन्टेड टू गो टू वर्धा, सो मी वर्धेला जातो. ओके. पण तिथे माझे मित्रच नाही राहील तर वर्धेला जाऊन फायदा काय? हा, आई वडील तर राहतील. बिग डील. बट वेल या. सो लाईफचा एक नवीन पार्ट सुरू झालाय आणि याच्यामध्ये सगळेच जण इन्व्हॉल्व आहे. ओके. आणि सगळेच जणांना असं फील होत आहे की राईट नाऊ दे आर अलोन. येस. आणि बट धिस टाइम वी हॅव टू थिंक अबाउट अवर सेल्फ की आपल्याला काय करायचं आहे लाईफमध्ये. खूप सारे हार्ड डिसिजन घ्यावे लागतात जेव्हा आपण मोठं होतो ना तेव्हा. सो आय एम टेकिंग इट. या मी वर्धेला का नाही गेलो? वाय? कारण मला पैसे वाचवायचे होते. माझ्या अकाउंट मध्ये आता करीब 1900 रुपये आहे. येस. समजा मी वर्धेला गेलो असतो तर येणं जाण्यामध्ये 200 रुपये. ओके. 100 रुपये पेट्रोल मध्ये आणि 100 रुपये खाण्यामध्ये, म्हणजे अनफॉर्च्युनेटली 400 रुपये तर गेलेच. येस. 500 रुपये पकडून घ्या. ओके. सो आय एम नॉट रिअली अफोर्ड टू लूज मनी लाईक दॅट. ओके. So I decided to stay here and it's for a week. या म्हणजे हा एक वीक गेला, त्याच्यानंतर पुढल्या वीक मध्ये जाऊ ना आपण. या पुढल्या वीक मध्ये जाऊन आपण या टिल देन जोपर्यंत आपल्यापाशी पैसा वगैरे प्रॉपरली राहत नाही तोपर्यंत तरी आपण थांबू. ओके. हा, असं काय फारसं काही नवीन नाही. आज आज सुट्टी होती तर आज तू काय केलं? आज या ऍक्च्युली आज मी मस्त 11 वाजता झोपून उठलो. ऍक्च्युली 11 वाजता झोपून उठलो म्हणजे मेसवाला आला आणि त्याने डब्बा ठेवला. ओके. आणि त्याच्यानंतर मी उठलो, दात घासले. 12 वाजता मी फ्री झालो. मस्त थोडस आंघोळ नाही केली, दात घासले, हातपाय धुतले
त्याच्यानंतर बसलो. ओके. जेवण केलं. डब्बा आला होता तर गरम गरम जेवण केलं. आणि मग मी ऑलरेडी मोबाईलमध्ये बिग बँग थेअरीचा 10वा सीझन डाउनलोड केला होता. या तर आज मी पूर्ण सीझन पाहून टाकला. या म्हणजे मी 12 वाजता बसलो तर मला माहीतच नाही पडलं 5 वाजले केव्हा. या कंटिन्यू धडाधड धडाधड बॅक टू बॅक एपिसोड पाहूनच राहिलो. या मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं 5-5:30 वाजता उठलो, अंघोळ केली, थोडंसं फ्रेश झालो. तेव्हा मेसवाला आला आणि त्यांनी पुन्हा डब्बा दिला. संध्याकाळचा डब्बा ॲज अ खूपच अर्ली 6 वाजताच आणून दिला त्यांनी. मग काय नाही फ्रेश झालो. मग म्हणलं आता गरम गरम आहेच डब्बा तर जेवूनच घेऊ. तर जेवून घेतलं. मग त्याच्यानंतर पुन्हा बिग बँग थेअरी म्हणजे जेवढं बाकी होतं तेवढं. तर आता माझं बिग बँग थेअरी झालं खतम. पूर्ण सीझन खतम करून टाकला एकाच दिवसात. सो आता मी बिग बँग थेअरीचा 11वा सीझन डाउनलोड करतो. ऑनलाईन बघण्यामध्ये ते काफी हे वाटते यार, दाढ अटकते, त्याच्यानंतर कधी स्टॉप होते वगैरे वगैरे. सो इन्स्टेड ऑफ दॅट डाउनलोडच करून घेतो, कारण इट वॉज रिअली फेवरेट थिंग्स फॉर मी. सो दॅट्स वाय. अजून काय असं फारसं काय आहे नाही. जस्ट तुला आता थोडा वेळ आहे तर थोडा प्रॉपरली युटिलाइज कर ना कोणत्या गोष्टीमध्ये, स्क्रिप्ट रायटिंग मध्ये किंवा आयडियाज मध्ये वगैरे वगैरे. येस, या यू आर राईट. आय नीड टू थिंक अबाउट दॅट. बट आय डोंट नो हाऊ डू आय स्टार्ट. माझ्यापाशी आयडिया आहे बट त्याला जे पर्टिक्युलर म्हणजे कसं आहे की माझ्या डोक्यामध्ये आयडिया आहे बट माझ्यापाशी पेन नाही लिहिण्यासाठी. सो दिस इज आणि हे पेन मला भेटन किंवा जेव्हा मला ते नॉलेज भेटन की स्क्रिप्ट रायटिंग लिहायची कशी असते, हाऊ इज दिस थिंग. सो या सो आज सुट्टी आहे आणि ऍक्च्युली उद्या पण सुट्टी आहे. उद्या संडे, सो उद्या पण सुट्टी आहे. येस, काही असं काही प्लॅन वगैरे काही आहे नाही. आता 11 वाजले ना, आता पिक्चर पाहतोय कधी. ओके, 12-1-2 वाजेपर्यंत 2 वाजता झोपून जाईन. नंतर सकाळी 10-10:30 वाजता वगैरे उठीन, जेवण करीन, त्याच्यानंतर मग दुपारी पुन्हा पिक्चर पाहीन आणि संध्याकाळी थोडस बाहेर निघेन. सो राईट नाऊ this is the My Artifact episode number 1685 का